रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 ओवी क्रमांक आहे 85 पासून. भगवंत म्हणतात, हे सर्व जग कर्माने बांधले जाऊन स्वकर्माला चुकले आणि म्हणून ते मायेच्या पाशात गुंतले. पार्थ, आता तुला मी याविषयी एक कथा सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळी प्राणी आणि नित्य आचरणाचे त्यांचे धर्म हे दोन्ही सुद्धा बरोबर उत्पन्न केले, परंतु गहन असल्यामुळे प्राण्यांना ते समजलेच नाही. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, देवा, या ठिकाणी आम्हाला काय तरणोपाय आहे? तेव्हा तो भगवंताच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे आम्ही पूर्वीच धर्म नियमित केले आहे. त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा, म्हणजे तुमचे सर्व हेतू सहज पूर्ण होतील. तुम्ही व्रत वैकल्य करू नका, उपास तपास करून शरीरास कष्ट देऊ नका, तीर्थयात्रेकरता दूर जाण्याचे श्रम करू नका. योगाधिक साधने तसेच कामनिक आराधना व मंत्रतंत्रादी अनुष्ठाने करण्याच्या कदाचित नादी लागाल. तसेच इतर देवांस भजू नका व वरील गोष्टी करू नका. तर तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो धर्म सांगितला आहे त्याचे सुखाने आचरण करा. ज्याप्रमाणे आपल्या पतीची सेवा पतिव्रता निष्काम बुद्धीने करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा. ब्रह्मदेव म्हणाले, स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ होय, म्हणून तोच एक तुम्हाला आचरण्यास योग्य आहे. जन हो, असे पहा की तुम्ही जर स्वधर्माने वागाल तर तो कामधेनुसारखा फलद्रूप होऊन तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवता संतोष पावतील आणि मग तुम्हाला इच्छित फलही देतील. अशा रीतीने स्वधर्माचरण रूप पूजने सर्व देवतागणांचे पूजन केले असता तुम्हाला अप्राप्य वस्तूची प्राप्ती करून देऊन प्राप्य वस्तूचे संरक्षण निसंशय करतील. तुम्ही देवांना भजाल तर देवही तुमच्यावर संतुष्ट होतील. अशा प्रकारे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व वासनाही पूर्ण होतील. वाणीने बोलाल ते सिद्ध होईल. तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा देणारे व्हाल. महारथी नेहमी तुमच्या आज्ञेत राहून सेवा घ्या असे म्हणतील. वसंत ऋतूचे दारात ज्याप्रमाणे वनशोभा आपल्या फलपुष्पभाराच्या लावण्याने निरंतर वास करते, त्याप्रमाणे तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखासह मूर्तिमंत देवच तुमचा शोध घेत येतील. बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही ऐश्वर्ययुक्त होऊन तुम्हाला कसलीही इच्छा राहणार नाही. सर्व संपत्ती प्राप्त झाली असता विषय सेवनाच्या गोडीला लंपट होऊन इंद्रियांच्या स्वैरवर्तनासही अनुमोदन देईल. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीने व स्वधर्माचरणाने जो ईश्वरास भजणार नाही, जो अग्नीत आहुती देणार नाही, देवता पूजन करणार नाही, यथाकाली ब्राह्मणास भोजन घालणार नाही, अथवा गुरुभक्तीला जो कंटाळेल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही, आपल्या जाती संतोष देणार नाही, असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो केवळ विषयासक्त झाला आहे, त्याच्यावर मोठी संकटे येतात. त्या योगाने जवळ असलेले ऐश्वर्य नाहीसे होते आणि असलेले भोग सुद्धा भोगवत नाही. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात जीव राहत नाही किंवा करंट्याचे घरी लक्ष्मी राहत नाही, त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मालवता क्षणी जसा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतो, प्रजाजन हो, जो आपापल्या वर्णाश्रमाचे आचरण सोडतो त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होते. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करेल त्याला काळ शिक्षा करेल आणि हा चोर आहे असे समजून त्याच्या सर्वस्वाचे हरण करेल. मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूते वेडवतात
तशी सर्व संकटे त्याच्या जवळ येऊन त्याला वेढतात. तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची पातके आणि झाडून सर्व दारिद्र्य ही सर्व त्याचेच ठिकाणी वास करतात. जन हो, याप्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते. अशा दुःखात प्राणी रडू लागले तरी त्यांना कल्पांतीही दुःखे सोडत नाही. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करतात की म्हणून आपला स्वधर्म सोडू नका आणि इंद्रियांना स्वैरवर्तन करून देऊ नका. ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर लागलीच मृत्यू येतो, त्याप्रमाणे तुमची स्थिती होईल, म्हणून तुम्ही स्वधर्म विसरू नका. ब्रह्मदेव म्हणतो, म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले उचित कर्म आचरण्याविषयी नेहमी तयार राहावे.